भारताच्या 80व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर आयोजित सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सलग 13व्या वर्षी ध्वजारोहण, राष्ट्रगीताबरोबरच प्रथमच वंदे मातरमचंही सादरीकरण. एकेकाळी कमकुवत अर्थव्यवस्थांमध्ये गणला जाणारा भारत आता सर्वाधिक वेगानं विकास पावणारी एक प्रमुख अर्थव्यवस्था. नजीकच्या काळात सुधारणांमुळे ही घोडदौड शक्य, पंतप्रधानांचं प्रतिपादन. युवा सक्षमीकरणासाठी वर्षभरात 1 कोटी युवकांना AI प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा. देशाला उत्तुंग शिखरावर पोहोचवण्यासाठी शक्तीच्या सप्तधारांचा उपयोग करण्याचा संकल्प पंतप्रधानांकडून व्यक्त. जागतिक बाजारपेठेतल्या संधींवर स्वार होऊन दर्जेदार उत्पादन किफायतशीर किमतीत उपलब्ध करून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचायची आकांक्षा पंतप्रधानांनी केली व्यक्त. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते राज्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण. महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन असल्याचं सांगत त्यादृष्टीनं संविधानदत्त अधिकार आणि कर्तव्यांचं भान ठेवून तिरंगा डौलानं फडकत ठेवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. अंत्योदय भावनेसह विकासाचा लाभ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केला अधोरेखित. लोकसभेच्या विशेषाधिकार समितीनं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बजावली नोटीस. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला श्रीलंकेत सुरुवात. नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय.